नमस्कार. मॅजिकल हँड किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी आणि तीही मराठवाडा स्टाईल. तर चला तर ही चटणी बनवण्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे. तसेच 5 गाठी लसणाचे घेतले. पोहे खाण्याच्या चम्मचने 3 चम्मच तिखट आणि 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे. ही चटणी बनवण्यासाठी मी गावरान लसूण घेतलेला आहे. हा लसूण असा हातावर चोळला तरी पण तो स्वच्छ होतो. चला आपण बनवूया शेंगदाण्याची चटणी. यासाठी सर्वप्रथम हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजताना ते मंद आचेवर भाजायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत चांगले भाजले जातात. थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची टरफलं काढून घ्यायची आहेत. अशा प्रकारे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपल्याला शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहेत आणि तेही असे एकदम न फिरवता थोडं चालू बंद करून फिरवल्यास छान असं त्याचं पीठ तयार होतं. जास्त बारीक नको. त्यानंतर त्यामध्ये लसूण, तिखट आणि मीठ घालायचं आहे. आणि पुन्हा एकदा मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, खूप छान सुगंध येत आहे. अशी चटणी आपली छान तयार झालेली आहे. ही चटणी पोळीसोबत, भाकरीसोबत मुलांना खायला खूप आवडते. तुम्हाला ही चटणी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.